स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड म्हणून तर घोषित झालंय, पण याच शहरात आणखीन देखील अशा काही गोष्टी घडतातच की जेणेकरून स्मार्ट सिटी म्हणता येत नाही। पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटी होण्याचे काम सध्या सुरू आहे। यामध्येच कचरा व्यवस्थापन हा देखील मुद्दा येतो। पण आपण पाहू शकतो की प्रशासनाकडून सध्या काही ठिकाणी हलगर्जीपणा होत आहे। पिंपरी चिंचवड येथील मोरवाडी परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे। महानगरपालिकेतर्फे या परिसरात कचरा टाकू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा फलक लावण्यात आला आहे। तरी देखील नागरिक या गोष्टीचे पालन न करता इथेच कचरा टाकतात। यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना या कचऱ्याच्या दुर्गंधीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली, तरी देखील प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे। यामध्ये आता नागरिकांनी देखील नियमांचे पालन करणे तर गरजेचंच आहे, पण हे नागरिक असे का करतात, यामागे काही दुसरे कारण आहे का, हेच जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी। पाहूयात। पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपला आहे आणि त्यातच आता प्रशासक लागले। असं म्हटलं जातं की प्रशासक लागल्यावर शहराची सगळी कामे धूमधडाक्यात केली जाते, पण आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की पिंपरी चिंचवडमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत वेस्ट मॅनेजमेंट हा प्रश्न येतो। पण आपण जर इथं पाहू शकता माझ्या बाजूला की वेस्ट मॅनेजमेंटच्या नावाखाली फक्त पाटं टाकायचं काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं केलं जात आहे। आपण पाहू शकता की इकडे बोर्ड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कडून इकडे बोर्ड लावण्यात आला आहे। त्या बोर्डमध्ये असं सांगितलं कृपया इथं कचरा टाकू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल। पण आपण पाहू शकता की इथं याची काही अंमलबजावणी केली नाहीये। नागरिकांनी अक्षरशः इथं कचरा टाकलाय। इथे जवळपासच्या रहिवाशांना इथं भरपूर त्रास होत आहे। आपल्यासोबत काही रहिवासी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आता काय सांगाल, इकडं पालिकेने बोर्ड लावलाय की इथं कचरा टाकू नये, तरीही इथले लोक इथं कचरा टाकतात। तुम्हाला काय त्रास होतोय? इथे पालिकेने बोर्ड लावून जवळजवळ 2 ते 3 महिने झालेत। त्याच्यानंतर नागरिकांना पण सांगण्यात आले की कचरा टाकू नका, पण नागरिक काय ऐकत नाही। नागरिक भरपूर प्रमाणात इकडे कचरा टाकतात। त्याच्यात नॉनव्हेज असेल काय असेल, भटकी कुत्री ते नॉनव्हेजच्या पिशव्या उचलतात, मंदिरात नेऊन टाकतात। मी भरपूर वेळा मी पण कंप्लेंट केलेली आहे, पण त्याच्यावरती काही तोडगा निघालेला नाही आहे। त्यासाठी कृपया करून तुम्ही काहीतरी तोडगा काढावा अशी आमची नागरिकांची विनंती आहे। ह्या कचऱ्याचा तुम्हाला अजून काय त्रास होतो? असंही काही नागरिकांकडून म्हटलं जातं की कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही, त्यामुळे इथं लोक येऊन कचरा टाकतात। हो, कचऱ्याची गाडी म्हणजे त्यांना फोन करावा लागतो। आमच्या सोसायटीचा पण कचरा उचलायचा असेल तरी आम्हाला फोन करावा लागतो। आमचा माणूस येऊन थांबतो, पण कचऱ्याची गाडी कमी असल्यामुळे म्हणजे गाड्यांचं प्रमाण कमी असल्यामुळे त्या यायला टाईम लागतो भरपूर। नागरिकांचा सातत्याने आरोप होत आहे की कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही, त्यामुळे लोकांना प्रश्न पडला की कचरा टाकावा तरी कुठे, त्यामुळे लोक असंच उघड्यावर कचरा टाकतात। परवा उन्हामुळे इकडे आग लागली होती, ती लहान पोरं खेळत होती, त्यांचा बॉल गेला होता। जोपर्यंत कारवाई होत नाही, जे कचरा टाकताय तोपर्यंत लोक शिस्तीत ऐकतच नाही। त्यामुळे फक्त बोर्ड लावून उपयोग नाही आहे, लोकांना दंड झाला पाहिजे, त्याशिवाय लोक ऐकणारच नाही। आणि आग लागली होती, कुत्रे असतात, लहान पोरं असतात, आरोग्याला धोकेदायक आहे। आय थिंक आमची विनंती आहे महापालिकेला की याच्यावर लवकर तोडगा काढावा। नक्कीच महानगरपालिकेने या विषयामध्ये लवकरात लवकर हात घालावा, कारण असाच जर कचरा उघड्यावर परत राहिला तर इथं आरोग्य सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। कॅमेरामॅन भानुदास हिवराळेसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।